गणेशपेट पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत दबिश देकर एक कार में सवार महिला सहित 2 लोगों को गांजे के साथ गिरफ्तार किया है, जबकि उनके 2 अन्य साथी फरार हैं, जिनकी तलाश जारी है। यह कार्रवाई सीए रोड पर राम झूला के नीचे शुक्रवार सुबह की गई। गिरफ्तार आरोपियों की पहचान नरसिंह श्यामराव देशमुख और किरण नीलेश देशमुख के रूप में हुई है। ये दोनों ही मध्य प्रदेश के बैतूल के निवासी है। पुलिस ने आरोपियों से कार, गांजा और 5 मोबाइल सहित कुल 5 लाख। आरोपी कार से गांजे की खेप लेकर राम झूला के नीचे आए थे। पुलिस ने संदिग्ध स्थिति में खड़ी कार की तलाशी ली, जिसमें 4 बैग में भरा हुआ गांजा जब्त हुआ। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे रात्रपाळी अधिकारी PSI तायडे, त्याचप्रमाणे DB पथकाचे प्रमुख PSI विजेंद्र नासन आणि त्यांचा स्टाफ सगळा यांना मी स्पष्ट सूचना आणि आदेश दिले होते की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत, अंमली पदार्थ, ड्रग्स याच्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबतचं आदेशित केलं होतं। आम्हाला काल गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की काही इसम अल्टो कार आहे त्यांच्याकडे MP 48 CA 2179 2179 या कारमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीकरिता नागपुरात आणणार आहे आणि ते रामझुला इथे ब्रिज खाली येणार आहे अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली। अशा माहितीवरून NDPS कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन करून आम्ही तिथे रामझुलाजवळ चांदशावली दर्गाजवळ सापळा रचून थांबलेलो होतो। तिथे नमूद क्रमांकाची कार आल्यानंतर आम्ही ती कार थांबवली आणि त्यांच्याकडे चौकशी केली। कारमध्ये आकाश बजाज नरसिंगराव श्यामराव देशमुख वय 42 वर्षे, राहणार विनोबानगर, बैतूल तालुका जिल्हा बैतूल, राहणार मध्य प्रदेश, आणि किरण निलेश देशमुख वय 34 वर्षे, राहणार LCH 385 आंबेडकर नगर, गायत्री मंदिर जवळ, पाताखेडा, बैतूल तालुका जिल्हा बैतूल मध्य प्रदेश। एक महिला आणि एक पुरुष असे 2 व्यक्ती त्यामध्ये बसून दिसल्या। आम्ही ती कार थांबवून त्याच्या कारची झडती घेतली 2 पंथासमक्ष आणि NDPS कायद्याच्या सगळ्या तरतुदीचं पालन करून आम्ही त्यांची झडती घेतली। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर कारमध्ये गांजा आणल्याचं कबूल केलं। घटनास्थळावरच आम्ही त्याचा पंचनामा करून गांजाची मोजदाद केली असता 17 किलो 33 ग्राम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। सविस्तर पंचनामा करून आम्ही सदर आरोपीला अटक करून आज रोजी न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि आरोपीचा 3 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। मान्य न्यायालयाने आरोपीला 3 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। आता तो गांजा नेमका कोणासाठी आणला होता, कुठून आणला होता, इथे कोणाला विकणार होते, याच्यामध्ये अजून किती आरोपी आहेत, तसं यातील आरोपितांनी जे अटक आरोपी आहेत त्यांनी अजून 2 आरोपींची नावं सांगितलेली आम्हाला। आकाश बजाज, राहणार विनोबानगर बैतूल, आणि अजय पवार, राहणार विनोबानगर बैतूल, असे 2 आरोपी यामध्ये अजून फरार आहेत। कदाचित ते आसपासच्या परिसरात असतील, पोलिसांनी तात्काळ अटक केली किंवा पकडलं, त्याच्यामुळे ते पळून गेले असतील, त्यामुळे ते आम्हाला सापडले नाही। पण आम्ही लवकरच त्यांना अटक करू आणि सदर आरोपी विरुद्ध प्रभावी कारवाई सुद्धा करू। आदरणीय पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब त्यांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत जे अंमली पदार्थावर प्रभावी कारवाई करण्याबाबतचे जे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने गणेशपेठ पोलिसांनी आज अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे आणि हा मुद्देमाल किंवा गांजा नेमका कुठून आला होता, एवढा मोठ्या प्रमाणात गांजा त्यांनी कोणाला विकण्याकरता आणला होता, याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करून पुढील कारवाई करणार आहोत। मुद्देमाल हा जो आहे मुद्देमाल एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल आहे। 17 किलो 33 ग्राम गांजा आहे, एकूण 3,40,000 रुपयाचा आहे आणि कारची किंमत एकूण 1,50,000 आहे। एकूण 5,37,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही आरोपीकडून जप्त केलेला आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।